मित्रांनो, आतापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमानं तुम्ही या ठिकाणी मला प्रेम दाखवलं, तर आज पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर कॅमेऱ्यावर या ठिकाणी येत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मुंबई उच्च न्यायालय 2026 भरतीचा निकाल लागलेला आहे। तर या निकालामध्ये आपण पाहतो कट ऑफ अत्यंत जास्त लागलेला आहे। तर कट ऑफ जास्त लागलेला आहे। जे विद्यार्थी पास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी नापास झालेले आहेत तर त्यांनी समोर काय करायचे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर यावेळेस आपण पाहिलं जी एग्जाम झालेली होती मित्रांनो, त्या एग्जाम मध्ये पूर्णपणे सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता। जवळपास आपण या ठिकाणी पाहिलं लिपिका पदासाठी 1,15,000 विद्यार्थ्यांनी जवळपास एग्जाम दिलेली होती। आणि रेशो पहा तुम्ही, जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालयाचा कट ऑफ या ठिकाणी पहा 67 लागलेला आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 90 पैकी 67 मार्क्स पडले ते विद्यार्थी टायपिंग साठी पात्र झालेत। आणि नागपूर खंडपीठचा जर विचार केला 70 कट ऑफ लागलेला आहे। आणि औरंगाबाद खंडपीठचा विचार केला तर 69 कट ऑफ लागलेला आहे। ज्यावेळेस मित्रांनो 129 जागा होत्या ह्या अगोदरच्या भरतीमध्ये, तरी एवढा कट ऑफ लागलेला नव्हता, फक्त 64 कट ऑफ लागलेला होता। आणि आता तुम्ही पाहता एवढा कट ऑफ लागलेला आहे। तर हे कशामुळे झालेले आहे तर पहा, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जवळपास या ठिकाणी फक्त आणि फक्त 7,305 कॅन्डिडेट्स पास झालेले आहेत, म्हणजे टायपिंग साठी पात्र झालेले आहेत। आणि जागा पहा त्या ठिकाणी मित्रांनो 830 जागा आहेत। आणि 830 चा रेशो आणि 7,305 चा रेशो आपल्याला कमी वाटत नाही का? त्याच्यानंतर इकडे पहा, नागपूर खंडपीठ साठी जर पाहिलं 166 जागा आहेत आणि केवळ टायपिंग साठी 1406 मुलं त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत। आणि औरंगाबाद खंडपीठ साठी 336 जागा आहेत आणि फक्त 2906 विद्यार्थी पात्र झालेले टायपिंग साठी। असं का झालेलं आहे? किती त्यांनी घेतलेला आहे पहा, एकास 8 फक्त रेशो घेतलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा रेशो घेतलेला आहे, एका जागेसाठी फक्त 8 विद्यार्थी बोलवलेले आहेत टायपिंग साठी। आणि टायपिंग किती हार्ड असते या संदर्भामध्ये देखील आपण समोर पाहणार आहोत की त्यांना एवढे विद्यार्थी भेटतील का, ते देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर आपण नागपूर खंडपीठ साठी जर पाहिलं तर एकास 8च बोलवलेले आहेत। आणि औरंगाबाद खंडपीठ साठी देखील पाहिलं तर एकास 8च आहे, थोडाफार या ठिकाणी बदल आहे दशांश मध्ये। तर जवळपास सर्वच ठिकाणी रेशो त्यांनी सारखाच घेतलेला आहे, त्याच्यामुळे कट ऑफ देखील आपल्याला जवळपास सारखाच इथं आपल्याला आढळून येते। जे कट ऑफ आहे ते कट ऑफ तुम्हाला दिसला असेल 67 असेल, 70 असेल, 69 असेल, ठीक आहे। तर टोटल कॅन्डिडेट्स काउंट्स करू शकता 7,000, 8,000, 9,000, 10,000, जवळपास 11,000 कॅन्डिडेट्स पात्र झालेले। 1,15,000 मधून फक्त 11,000 कॅन्डिडेट्स तिन्ही शाखामध्ये पात्र झालेले आहेत। आता जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांनी काय करायचं आहे तर मित्रांनो, तुम्ही जर पात्र झालेले असाल तर तुम्ही अतिशय लकी आहात। कारण की पहा 1,15,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त एवढेच विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि तुमचं नशीब आहे। तर आता तुमचं टार्गेट एकच आहे, टायपिंग करणे। जर हायकोर्टाची टायपिंग जर तुम्ही नापास झाले तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही। आणि एक गोष्ट सांगतो, जे विद्यार्थी तर टायपिंग पास होईल त्याला 100% ती जागा मिळेल। कारण रेशिओ पहा 830 जागा आहेत आणि विद्यार्थी फक्त 7,305 आहेत। आणि इकडे 166 जागा आहेत आणि विद्यार्थी फक्त 1406 आणि इकडे 336 आणि 2906। तर जागाचा पहा रेशो आणि त्या ठिकाणी किती विद्यार्थी बोलवले तेवढे पहा। तर तुम्हाला इथं जर पोस्ट मिळवायची असेल तर रात्रंदिवस करून टायपिंग मध्ये आउट ऑफ 20 पैकी 20 तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील। तर 20 पैकी 20 मार्क कसे तुम्हाला मिळणार, तर त्यासाठी आपण आतापर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड केलेले पॅसेज आहेत, तुम्ही जर घेतले असेल तर चांगलीच गोष्ट आहे। जर तुम्ही पॅसेज घेतले नसेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पॅसेज डाउनलोड करा आणि तो पॅसेज आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला 10 मिनिटांमध्ये संपवा। जर ते पॅसेज 10 मिनिटांमध्ये संपलं तर जे फायनली एक्झाम होईल 8 ते 8.5 मिनिटांमध्ये तुमचा पॅसेज पूर्णपणे कव्हर केला जाईल। त्याच पद्धतीनं संपूर्ण जे काही तुमचे डाउट्स आहेत डाउटसाठी आपण वेबिनार सुद्धा ठेवलेले आहे, याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेबिनारला देखील जॉईन होऊ शकता। आता राहिला प्रश्न मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की सर 55+ कट ऑफ लागू शकत होता कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो, परंतु तुम्ही थोडंसं इकडे पहा, रेशिओकडे पहा, त्यांनी रेशिओ किती घेतला। आता बऱ्याच जणांना वाटत होतं रेशिओ जर त्यांनी समजा शॉर्टलिस्ट पद्धत नसल्यामुळे रेशिओ वाढवतील, 10चा रेशिओ करतील, 15चा करतील किंवा 20चा करतील। जर रेशिओ वाढवला असता, 15चा रेशिओ केला असता, 20चा रेशिओ केला असता तर जवळपास ज्या विद्यार्थ्यांना 55 मार्क्स मिळाले अशा विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळालेली असती। परंतु रेशिओ अत्यंत कमी घेण्यात आलेला आहे आणि ह्या रेशिओ कमी घेण्यात आलेल्यामुळे आपला कट ऑफ हा अतिशय हाय लागलेला आहे आणि जास्त गेलेला आहे। तरी पण आता गेल्या वेळेस प्रमाणेच सिच्युएशन होणार आहे। ज्या पद्धतीनं 129 जागासाठी 153 कॅन्डिडेट्स भेटले होते, यावेळेस देखील टायपिंगला
त्याच पद्धतीने होणार आहे, कारण यामध्ये बरेच विद्यार्थ्याला टायपिंग येणं ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याची टायपिंग करेक्ट असेल तोच विद्यार्थी यामध्ये सक्सेस होईल. आता राहिला प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांना पात्र केलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो घाबरू नका, कारण ही अंतिम संधी नसते. अजून बऱ्याच संधी आपल्या या ठिकाणी वाट पाहत आहेत. याच्यानंतर सुद्धा अजून भरती येणार आहेत. जवळपास 38 आपण पाहिलं तर नवीन न्यायालय येणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जागा येणार आहेत. तसेच जिल्हा न्यायालयाची भरती असेल त्यामध्ये सुद्धा नवीन जागा येतील. क्लर्कच्या असेल, लिपिकच्या असेल, तर त्या तयारीसाठी राहा. अजून तुम्हाला जर काही सहायता लागत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि याबद्दल जे वेबिनार आपण ठेवलेलं आहे मार्गदर्शक त्या वेबिनारला जॉईन व्हा. त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स कशा पद्धतीने आउट ऑफ 20 मार्क्स घ्यायचे ते देखील आपण माहिती देणार आहोत. येणाऱ्या भरतीसाठी देखील कशा पद्धतीने तयारी करायची ते देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला फर्स्ट कॅमेरा समोर आल्याच्या नंतर कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.